आपल्या आमंत्रणांची लिस्ट काढायला लागणार आहे, आपल्या खरेदीची लिस्ट. आता आणखीन काय राहिलंय? आजच खरेदीसाठी प्रस्थान करावं. लग्न ठरलं ही फार आनंदाची बातमी दिलीस तू. माझं आणि सरांचं काहीही नाहीये. चांगल्या माणसांचं नेहमीच चांगलं होतं. माझी खात्री आहे लग्नानंतर आसावरी खूप सुखात राहील. तू फक्त माझा होतास, पण यापुढे तू दुसऱ्या स्त्रीचा होशील हर्ष. संध्याकाळी यायला जमेल का तुला? नाही, साडीवाले ज्वेलर्स यांना बोलावलंय. ही साडी कशी वाटतेय वहिनी? तुला कलर मस्त दिसेल. आणि ना ह्याचा पदर, वाह याचा पदरही मस्त आहे माई. हा बर, मग ही पण साडी ठेवूया. गुड. नाही नको माई, खरंच हे खूप आहे. एवढ्या साड्या दागिने, खरंच हे खूप आहे माई. हे बघ आसावरी, तू जर नाही म्हटलेलं हर्षला कळलं ना तर तुझीही गच्छंती आणि आमचीही. अगं हीच एक वेळ असते हौसमौज पूर्ण करण्याची. तुमचं म्हणणं बरोबर आहे माई, पण खरंच हे खूप आहे, खूप आहे. हे बघ आसावरी, तू आमची सुनबाई असलीस ना तरी माझ्या मुलीसारखीच आहेस. अजिबात संकोच करू नकोस. वहिनी आमची माई ना खूप छान आहे आणि ती तुझे खूप लाड करेल. ए माई, आता सांग याच्यातलं कुठलं बाजूला ठेवूयात आपण? हां, ठरवूयात आता आपण. काय ग बघ आसावरी, का ग कंटाळलीस? छे, काहीतरीच काय? नाही म्हणजे घड्याळ बघितलंस म्हणून म्हटलं. उशीर होतोय का? खरं सांगू का माई? हो. अगं मग फोन करू का तुझ्या घरी? नाही नाही नको, म्हणजे तशी मी निघणारच आहे ना आता. तसं नको. अगं अशी कशी जाऊ देईन मी? आता जेवूनच जायचं. हो हो वहिनी, तुला आता जेवूनच जावं लागेल. नाही कसं आहे ना माई की मग खूप उशीर होईल हो खरंच. अगं पण हर्ष सोडणार आहे ना तुला? नाही नको, त्यांना कशाला ना उगीच त्रास. मी जाईन बसनी आणि उशीर झाला तर बस मिळणार नाही, मग उगीच रिक्षा. मी सोडीन तुम्हाला. हॅलो सर, हर्षवर्धन भोसले बोलतोय. एक विनंती करण्याकरता फोन केला तुम्हाला. आसावरी आलाय तिथे आमच्याकडे आणि माई त्यांना जेवल्याशिवाय सोडायला तयार नाहीये. तर त्या इथेच जेवून मग घरी आल्या तर चालेल ना तुम्हाला? मी स्वतः त्यांना सोडायला येईन घरी. तेव्हा थोडा उशीर जरी झाला तरी काळजी करू नका. तुम्हाला बोलायचं आहे आसावरींची? बर, ठीक आहे. संयोगिता, पानं वाढायला घे. भूक लागली. आता हॅलो. हॅलो काकू, मी बोलतीये सावरी. अगं सावरी, कुठे आहेस तू? किती उशीर झालाय बघितलास का? 10:30 वाजलेत रात्रीचे. काकू अगं बाबांशी बोलणं झालं होतं हर्षवर्धनांचं. आणि बघ इकडे काय झालं, साड्यांची आणि दागिन्यांची खरेदी झाली. मग सगळेच म्हणाले आता जेवूनच जा, म्हणून मग थांबावं लागलं. मी आता निघतेच आहे. आणि आईला म्हणा अजिबात काळजी करू नकोस, हर्षवर्धन येत आहेत मला घरापर्यंत सोडायला. छान, म्हणजे आणखीन एक काळजी. काय? काही नाही, तू निघ लवकर. मी सांगते तुझा निरोप आईला. चल ठेवते. हं. हा. कुणाचा फोन होता ग? सावरीबाई साहेबांचा. निघतायत आता, हर्षवर्धन येत आहेत सोडायला. मग काळजी नाही. अगं
सुधाताई, काळजी काय नाही. त्या दोघांचं लग्न फक्त ठरलंय, झालंय का? रात्री अपरात्री दोघांनी एकटं हिंडणं बरोबर नाहीये. अगं दोघांनी एकटं म्हणजे काय? हर्षवर्धन आहेत ना बरोबर. ती अगदी एकटी येत असती तर काळजी करायची. तुला ना काही कळतच नाही. अगं उमा, काय? उमा, मी ना एक काम करते. आता हर्षवर्धन येतील ना तेव्हा सरळ सांगून टाकते त्यांना की तुमचं दोघांचं असं एकटं फिरणं उमाला अजिबात पसंत नाहीये. ठीक आहे? मग माझं नाव कशाला मध्ये उगाच? फिरकी घेतेस ना माझी? मला काय, मी काळजी वाटते म्हणून सांगितलं. जाऊ दे उमा, काय ऐकायचंच नाहीये तुझं. अगं काय झालं? काही कळत नाहीये. बघतो. सिरी संपले बहुतेक. काय करायचं? बघूया, जवळपास काही थांबायची व्यवस्था होते का? नाही नको, आपण घरी जाऊया. असं बरं ते शक्य नाहीये. आपण बघूया पुढे काही दिसतंय का. इथे थांबण्यात खूप धोका आहे. चल माझं ऐका. म्हणजे इतक्या खरेदीची गरज? म्हणजे एवढ्या साड्या, एवढे दागिने. तुमच्या पुढे ते सुद्धा कमीच आहे आसावरी. हर्षवर्धन, तुम्ही उगीच मला खूप, माझ्यात एवढं काही नाहीये. आपल्यात काय आहे ते दुसऱ्याला ठरवू द्यावं, आणि दुसऱ्यात काय आहे ते आपण ठरवावं आणि कधी कधी सांगावं सुद्धा. खूप सांगावंसं वाटतं, पण संकोच वाटतो. असावरी प्रेम अव्यक्त राहिलं तर ते अपूर्ण राहतं. खूप टेन्शनमध्ये दिसताय तुम्ही. नाही, टेन्शन नाही. काळजी करू नका. असं मी आहे ना. कमी आहे म्हणूनच टेन्शन आलंय तुम्हाला. नाही, असं नाही. काय? काही नाही. मला वाटलं. घाबरू नका. चला. मोबाईल
मोबाईलला सुद्धा नेटवर्क नाही आहे. कसं कॉन्टॅक्ट करायचं काही कळत नाही मला. ते काहीतरी दिसतंय. घरच असावं बहुतेक. आपण तिथे जाऊन विचारूया, किंवा कदाचित तिथे फोन असेल तर फोन तरी करूया. चालेल. कोण आहे? कोण? अरे अरे, राम 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 भोसले साहेब. माझी गाडी बंद पडली आहे. इथे जवळपास काही राहायची व्यवस्था? इथं काय बी नाही. या घराशिवाय इथं काय बी नाही. गाव दूर आहे आणि इथं जंगली जनावरं फिरतात. तुम्ही असं करा, दोघं बी इथं रातच्याला राहा आणि उद्या सकाळी निघा. नाही नाही, तसं नको. इथे नको राहायला. आपण जाऊया इथून. चालत चालत जाऊयात. नको नको बाळ, या जंगलामध्ये नक्षली लपले राहतात. तुमच्या जीवाला धोका आहे बाप्पा. ठीक आहे. चल बाळ, आज चल. आतमध्ये एक बाज आहे, एक घोंगडं देतो पांघरायला. आपण एक आतमध्ये लाईट मात्र नाही. हा हा, चल चल. तुम्ही? मी थांबतो इथेच. नाही, पण सेफ नाही ते. आसावरी, तुम्ही जा आतमध्ये, मी थांबतो इथे. भोसले मालक, तुम्हाला काय पाणी बिनी काय आणू का? बरं, तुम्ही इथं पडताय का या घोंगड्यावर? नाही, ठीक आहे. बरं बरं. मी हाय इथं मागच्या अंगाला. हा, तुम्हाला काय लागलं तर सांगा मला, बरं का? हा. फोनही लागत नाही. काय करावं? कुठे गेले असतील हे? मगाशी उमाला म्हटलं खरं, पण तिचंच बरोबर होतं. अंतराला बरोबर पाठवायला हवं होतं. निदान बरोबर कोणीतरी आहे ह्याचं समाधान वाटलं असतं. तसे हर्षवर्धन आहेत म्हणा, पण कुठे अडकले असतील हे? अजून जागी आहेस तू? अगं, हा हर्ष अजून आला नाही ग. काय? येवाला यायला हवा होता आता. बरं, त्यांनी काय फोन बिन केला होता का? छे ग, उलट मी फोन करते तरी आउट ऑफ कव्हरेज एरिया येते. अशा कुठल्या जागी असेल हा?
या रम्य चांदण्यात आसावरीचं नुसतं सोबत असणं सुद्धा किती सुखावं आहे. जाऊन झोप आतमध्ये. नाही नको, मला मला नाही झोप लागणार आत. मी आहे ना इथे. मला खूप भीती वाटते. प्लीज, मी नाही झोपू शकत एकटी आतमध्ये. मला शक्य नाहीये खरंच. खूप भीती वाटते. ठीक आहे. हा हर्षवर्धन, तुम्ही थांबा इथेच. छान हवा पडली ना. शरद ऋतू सुरू झालाय. चांदणं पण किती छान पडलंय. बोला. नाही, मला असं वाटलं की मी उगीच काहीतरी बोलते. तुमचं बोलणं ऐकायला खूप छान वाटतं आसावरी. तुझ्या हातात ते शोभत नाही आसावरी. आणि मला मारण्याकरता तुला बंदुकीची खरंच गरज नाही. तुझ्या नजरेचा एक कटाक्ष पुरेसा आहे.